दैनिक एकमत या लोकप्रिय वर्तमानपत्राचा 34वा वर्धापन दिन 23 ऑगस्ट रोजी सोलापुरात पार पडला। गेल्या 3 दशकाहून अधिक काळ निपक्षपाती, निर्भीडपणे आणि जनतेच्या मनाचा आवाज बनलेल्या या दैनिकाने समाजातील सर्व घटकांचा विश्वास संपादन केला आहे। सोलापूरमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, संपादक मंगेश देशपांडे, सोलापूरचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, पत्रकार श्रमिक संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी दैनिक एकमत परिवाराने वाचकाचे आभार मानले। वाचक हे आमचे खरे बळ असून त्यांचा विश्वासामुळेच हा 34 वर्षाचा यशस्वी प्रवास शक्य झाला, असे संपादक देशपांडे म्हणाले। सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या 96 मान्यवरांचा एकमत कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। त्यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यामधून सामाजिक क्षेत्रातील विनायक सुतार, राजकीय क्षेत्रातील भाजपचे संभाजी दडे, व्यवसाय विभागातून समाधान साठे व नारायण सरवगोड, शिक्षण विभागातून श्रीशैल पुजारी, शरणप्पा लिंगाडे, कृषीमधून रुक्मांगद गुंड तर साहित्य विभागातून श्रीशैल सुतार यांचा कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कॅमेरामॅन संग्राम बागलसह रिपोर्टर विशाल ताटे। शिक्षक म्हणजे समाजाचा खरा शिल्पकार आणि शरणप्पा लिंगाडे यानंतर माझी विनंती आहे सुनीत्राताई पवार, लोकरी खुर्शी यांनी देखील तयार राहायचं आहे। यानंतर सन्मान त्यांचा असेल। शरणप्पा लिंगाडे यांना कोणताही राजकीय वारसा नाही, मात्र समाजसेवेची आवड लहानपणापासून होती आणि शालेय काळातच अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक बाबतीच्या विषय आमच्या समोर होते। कोरोनाचा काळ अति भयंकर होता, तरी